अभिषेक खेरडे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवर मी अभिषेक खेरडे आपलं सर्वांचं स्वागत करत आहे। जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। तर जसे की आपण बघत आहात बंगालच्या उपसागरामध्ये एक 999 हेक्टोपास्कलचं कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होताना आपल्याला दिसत आहे। तर आपण बघूया ज्याचा प्रभाव म्हणून उद्या राज्यामध्ये हलकीशी तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाला सुरुवात होताना पण आपल्याला दिसत आहे। तर हा जो पाऊस आहे नेमका कुठे राहील ते आपण बघूया। 8 तारखेच्या मध्यरात्री ही परिस्थिती मराठवाड्यामध्ये नांदेड, परभणी, इकडे लातूर जिल्हा, अहमदपूर, परळी, धारूर, माजलगाव, परतूर वगैरे या भागामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे। हा जो कमी दाब आहे तो मध्य प्रदेश मार्गे गुजरातकडे जाताना दिसतोय आपल्याला। तर याचा प्रभाव म्हणून राज्यामध्ये जोरदार पाऊस आपण 3 दिवस बघायला मिळेल, 8 जुलै, 9 जुलै आणि 10 जुलै रोजी। तर आपण बघूया आता 8 जुलैला पहाटेला हे वातावरण नांदेड जिल्ह्यामध्ये सरकताना दिसतंय। परभणी, जिंतूर, हिंगोली या भागामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होताना दिसते। तसेच जालना जिल्ह्यामध्ये पण बऱ्याच ठिकाणी चांगला जोरदार असा मुसळधार पाऊस बघायला मिळतोय। वाशिम जिल्ह्यामध्ये पण जोरदार पाऊस राहील, अमरावती जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहील, नागपूर भागामध्ये, चंद्रपूर भागामध्ये, तसेच यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यामध्ये पण जोरदार पाऊस बघायला मिळतोय। इकडे संभाजीनगरच्या परिसरामध्ये सिल्लोड परिसर, देऊळगा राजा वगैरे, बुलढाणाचा परिसर, चिखली परिसर, अंबड परिसर, पैठण परिसर या भागामध्ये 8 तारखेला पहाटे दरम्यान जोरदार पावसाचं वातावरण दिसतंय। हे वातावरण पुन्हा पुढे वाढत जात इकडे नगर जिल्ह्याकडे वळताना दिसत आहे। नगर जिल्ह्याचा बराचसा भाग हा 8 तारखेला पावसाचा राहील। तर आता आपण बघूया थोडं संध्याकाळचं वातावरण 8 तारखेचं। 8 तारखेचं संध्याकाळचं वातावरण हे उत्तर महाराष्ट्रापर्यंत वाढताना आपल्याला दिसत आहे। उत्तर महाराष्ट्राचा फक्त नंदुरबार उत्तर भाग, नंदुरबार पूर्व भाग आणि धुळेचा शिरपूर भाग सोडता बाकी सर्व ठिकाणी राज्यामध्ये पाऊस आपल्याला बघायला मिळतोय 8 तारखेला। आणि थोडं खाली पुण्याचा जो शिरूर भाग आहे तो सुटताना दिसतोय, आपण बघू शकता ग्राफिकच्या साहाय्याने। तर आता आपण बघूया परत एकदा 8 तारखेलाच मध्यरात्री याचं जे पडसाद आहे ते मध्य प्रदेशच्या जी सीमा बॉर्डर आहे जळगाव जिल्ह्याला लागून त्या भागामध्ये जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे। बुऱ्हाणपूर परिसर वगैरे, जळगाव, जामोद, मलकापूर भाग, चोपडा परिसर, रावेर परिसर, शिरपूरपर्यंत याचा प्रभाव राहील। हा जो कमी दाब आहे आपण मागेही सांगितलं 27 तारखेला की याचा मार्ग विदर्भ मार्गे मध्य प्रदेश ते गुजरात असा दिसतोय। तर आपण बघू शकता राज्यामध्ये याची परिस्थिती संपूर्ण राज्यात याचं 8, 9 आणि 10 तारखेला असं जोरदार असं पावसाचं वातावरण आपल्याला बघायला मिळतं आहे। फक्त चिंतेचा विषय म्हणजे थोडं नाशिक जिल्ह्यामध्ये प्रमाण कमी दिसतं आहे आणि इकडे खाली दक्षिण भागामध्ये सांगली, सातारा आणि कोल्हापूर या भागामध्ये याचं प्रमाण थोडं कमी बघायला मिळतं इतर ठिकाणीपेक्षा, आपण बघू शकता। आता आपण पुढील परिस्थितीचा अंदाज एक घेऊया। साधारण 11 तारखेला पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतंय। याचा प्रभाव हा फक्त पूर्व विदर्भामध्येच दिसतोय आणि थोडा अमरावती जिल्ह्यामध्ये आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये पर्यंत त्याचा प्रभाव दिसतोय। आणि नांदेडचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये बसमत, हिंगोली परिसर इथपर्यंत याचा प्रभाव दिसतोय 11 तारखेला। कोकण किनारपट्टीमध्ये पण 11 तारखेला पावसाचं वातावरण राहील। तर आता आपण बघूया की 12 तारखेला वातावरण नेमकं कसं राहील राज्यामध्ये। तर 12 तारखेला पुन्हा एकदा संभाजीनगर, सोलापूर, पुणे जिल्हा, तसेच इकडे बीड जिल्हा, लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, जळगाव जिल्हा हा आपल्याला, नगर जिल्हा हा आपल्याला पावसाचं प्रमाण कमी होताना दिसतंय। आपण बघता 12 जुलै 2024चा अंदाज। परत एकदा इकडे 13 तारखेला राज्यामध्ये पावसाचं प्रमाण वाढताना दिसत आहे। 13 तारखेला परत एकदा राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस बघायला मिळतोय। राज्यामध्ये जे काय होतंय, जो दुसरा स्पेल येतोय तो अरबी समुद्राकडून येताना दिसतोय आपल्याला।
तर राज्यामध्ये 13, 14, 15 या 3 दिवस आणखीन जोरदार असं वातावरण आपल्याला राज्यामध्ये पुन्हा एकदा बघायला मिळतं आहे. म्हणजे एकंदरीतच आपण हा अंदाज बघता तर उद्यापासून राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होते. तसेच 8 तारखेला याचं प्रमाण वाढत जाऊन 8, 9, 10 जुलैला पावसाचं प्रमाण हे जोरदार राहील. 11, 12 या 2 दिवस पावसाचं प्रमाण मध्य महाराष्ट्रामध्ये तरी कमी होताना दिसतंय. ते परत 13 तारखेला अरबी समुद्राकडून येणारा बाष्प घेऊन आल्यामुळे परत एकदा राज्यामध्ये 13, 14 आणि 15 या 3 दिवस चांगला पाऊस बघायला मिळतोय. तर शेतकरी मित्रांनो, आता मला तरी असं वाटतं की आता सध्या तरी घाबरण्याचं कारण असं कुठलंही नाही, कारण की परत एकदा 15 तारखेला जबलपूरकडे एक स्थानिक कमी दाब येताना दिसतोय. तर या कमी दाबाचा प्रभाव म्हणून सुद्धा 15, 16, 17 या 3 दिवसापर्यंत चांगलं पावसाचं वातावरण राज्यामध्ये दिसतंय. आपण बघू शकता आपल्याकडे जवळपास 20 तारखेपर्यंत मॉडेल पाऊस दाखवतोय. 20 तारखेला परत एकदा एक लो प्रेशर भुवनेश्वरच्या तेवढ्यात बनताना दाखवतोय. म्हणजे जे एकंदरीतच आपण बघितलं तर जुलै महिना हा चांगल्या पावसासाठी चांगले संकेत देतोय हे नक्की. धन्यवाद. चॅनलला जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.